बातमी आपल्या हक्काची। राज्यात 2013 रोजी झालेले शिधापत्रिकांच्या सर्वेक्षणात झालेल्या अक्षम्य चुकांमुळे सांगोला तालुक्यातील सुमारे 40,000 शिधापत्रिका धारकांवर अन्याय झालाय। सांगोला तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांचे पुन्हा सर्वेक्षण करून 2011च्या जनगणनेनुसार शिधापत्रिकांचा इष्टांक 76.32 करावा आणि सांगोला तालुक्यातील सुमारे 40,000 शिधापत्रिका धारकांना न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे। या मागणीला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सांगोला तालुक्यातील 40,000 धान्य न मिळणाऱ्या शिधापत्रिका धारकांना न्याय मिळणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केलं आहे। 2011च्या जनगणनेनुसार सांगोला तालुक्यात 76.32 इष्टांकाप्रमाणे तालुक्यातील सुमारे 2,35,763 लोक पात्र करणं अपेक्षित होतं, परंतु 2013 रोजी सांगोला तालुक्यातील शिधापत्रिका धारकांचे सर्वेक्षण करण्यात आलं। या सर्वेक्षणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने गाव पातळीवरील राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या मर्जीतील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा या दृष्टीने प्रशासनाला चुकीची आकडेवारी सादर केली। त्यामुळे सांगोला तालुक्यातील सुमारे 40,000 शिधापत्रिका धारकांना शासकीय लाभापासून आणि मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागले। या सर्वेक्षणानुसार शासनाने जाहीर केलेला 76.2 चा इष्टांक कमी होऊन तो 60% आलाय। त्यामुळे अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना आणि पिवळ्या शिधापत्रिकासह केशरी आणि शुभ्र शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळणं बंद झालंय। यामुळे सांगोला तालुक्यातील हजारो गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। सांगोला तालुक्यातील जनतेची अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याची समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदन देऊन सांगोला तालुक्यातील शिधापत्रिका धारकांचे पुन्हा सर्वेक्षण करून सांगोला तालुक्याचा इष्टांक 2011च्या जनगणनेनुसार 76.2 इतका करण्यात यावा आणि 40,000 शिधापत्रिका धारकांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। याबाबत राज्याच्या मंत्र्यांनी सकारात्मक संदेश दिले असल्याने सांगोला तालुक्यातील 40,000 शिधापत्रिका धारकांना माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळाल्याचा मार्ग मोकळा झालाय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।